अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मी कुठलाही इंट्रो वगैरे केला नाही आज, तर डायरेक्ट तुम्हाला मी कृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी मांडायची आहे आपल्याला आणि आपल्याला काय काय करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे. तर जसं तुम्ही बघितलं सुरुवातीला आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे तिथली जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे, व्यवस्थित आपल्याला तिथे पुसून घ्यायचं आहे. चौरंग मांडायचा आहे, त्या चौरंगावर वस्त्र मांडायचं आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. जसं तुम्ही बघू शकता मी समई लावून घेतलेली आहे आणि समई लावल्यानंतर मी तिथे जो माझा पाळणा होता, माझा जो छोटासा मी पाळणा घेतलेला आहे, हाच पाळणा मी अन्नपूर्णा देवीसाठी म्हणजे चैत्र गौरी च्या वेळेस अन्नपूर्णा देवीसाठी सुद्धा वापरते आणि त्याचबरोबर हा मी कृष्ण जन्माष्टमीला सुद्धा हा पाळणा वापरते. तर अशा पद्धतीने मी पाळणा आणि मोर पीस तिथं ठेवलेले आहे. आणि पूजा सुरू करायच्या आधी अग्निदेवतेची पूजा आपल्याला करायची असते, त्यामुळे अग्निदेवतेची पूजा झोपाळ्याची म्हणजेच पाळण्याची पूजा आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी तिथं तयारीत करून घेत आहे. तिथं मी अजून काहीच केलेलं नाही. तर सगळ्यात आधी आपण दिवा लावून घेतो आणि दिवा लावल्यानंतर आपल्याला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या असतात. तर जशी आपल्याला छोटी मोठी सजावट करायची असेल, तुम्हाला ज्या पद्धतीची सजावट करायची असेल त्या पद्धतीची सजावट तुम्ही नक्कीच करू शकता. कारण बघा, जेवढं आपण आपल्या गोष्टी सुसज्ज करू तेवढ्याच त्या गोष्टी छान दिसतात आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं. त्यामुळे तुम्ही नक्कीच बघू शकता. आता मी इथे एका वाटीत पाणी आणि एका वाटीत दूध घेतलेलं आहे, कारण आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि इथे एक फळ घेतलेलं आहे, फळाचा अजून नैवेद्य दाखवलेला नाही पण इथे ठेवलं आहे मी. त्याचबरोबर एक छोटासा कळस होता माझ्याकडे, कारण मंगल गोष्टी करण्यासाठी एक मंगल कलश असायलाच हवा. पण आपण मंगल कलशाची स्थापना न करता मी एक असा कलश घेतलेला आहे जो सजावटीसाठी पण छान दिसतो आणि त्याचबरोबर आपली पूजाही मस्त दिसते. तर आता इथं विष्णू सहस्त्रनाम आपल्याला संध्याकाळी वाचायचं आहे, त्याच्यामुळे मी विष्णू सहस्त्रनामाची पोथी, ही पोथी तुम्हाला कुठल्याही आध्यात्मिक दुकानाच्या याच्यात भेटून जाईल. ही पोथी केंद्रातल्या जिथे आपल्याला केंद्रात भेटते तिथं सगळं जिथं सामान आपल्याला भेटतं, आपल्याला पुस्तकं वगैरे भेटतात, तिथे सुद्धा तुम्हाला हे भेटून जाईल. त्यामुळे काहीही हरकत नाही आहे, तुम्ही तिथूनही घेऊ शकता किंवा आध्यात्मिक दुकानात सुद्धा घेऊ शकता. आणि त्यानंतर एक ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे सगळं मांडून झालं की गणपतीचा अभिषेक, त्याचबरोबर बाळकृष्णाचा अभिषेक, असं सगळं इथे करून घेत आहे. कारण ते अभिषेक झाल्यावरच आपण त्यांची स्थापना करणार आहोत. तर गणपतीची स्थापना, बाळकृष्णाची स्थापना अशी आपल्याला करून घ्यायची आहे. फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला निरांजन वगैरे लावून घेऊन आपल्याला सगळ्या गोष्टी तयार ठेवायच्या आहे. बाळकृष्णाला कपडे वगैरे व्यवस्थित आपल्याला घालायचे आहे, त्यांना दागिने घालायचे आहे. जशा पद्धतीने आपण करतो तसं आपल्याला करायचं आहे. तर आता बघा मी पुढे काय काय केलं काय काय नाही, इथे व्हॉइस ओव्हर न करता तुम्हाला पुढच्या गोष्टी मी काय काय केलं ते तुम्हाला डायरेक्ट दाखवते, तर ते तुम्ही नक्कीच बघू शकता. तर चला बघूया. ओम गणगणपते नमः. 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 ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम भगवते वासुदेवाय 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 नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो ओम भगवते वासुदेवाय नमः. ओम भगवते वासुदेवाय नमः. ओम भगवते वासुदेवाय नमः. ओम भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या पद्धतीने माझी पूजा मांडणी झालेली आहे. गणपतीचा अभिषेक आणि आपल्या श्रीकृष्णाचा मी अभिषेक करून त्यांना मी तिथे स्थापना त्यांची केलेली आहे. फक्त आता रात्री 12 वाजता जेव्हा मुहूर्त आहे, जसा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मुहूर्त केव्हाचा आहे, अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही जो आहे त्या पद्धतीने तुम्ही अशी जी आहे ती पूजा मांडणी करू शकता. खूप साध्या सोप्या पद्धतीने मी ही पूजा मांडणी केलेली आहे. तुम्हाला अगदी काहीही लागणार नाही. मी तुम्हाला दाखवते की मी काय केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी इथे मांडणी केलेली आहे. तिथे मी
मोराचा पिसारा जे आपल्या श्रीकृष्णाला खूप आवडतो त्या पद्धतीने ते सजवलेलं आहे, पाळणा घेतलेला आहे आणि आपल्या श्रीकृष्णाला तिथे स्थापित केलेलं आहे त्या पद्धतीने. गणपतीची मी सुपारी, कारण मी देवघरातली जी मूर्ती आहे ती काढत नाही, त्यामुळे मी तिथे स्थापना केलेली आहे. मी कृष्ण जन्माष्टमीला करणार आहे. अभिषेकाच्या 2 वाट्या पाणी आणि दुधाच्या, इथे निरांजन आहे, आपली घंटा आहे, त्याचबरोबर शंख सुद्धा तुम्ही ठेवू शकता, काही हरकत नाहीये. आणि श्री विष्णू सहस्त्रनाम, कारण रात्री आपल्याला जन्म झाल्यावर श्री विष्णू सहस्त्रनाम आपल्याला वाचायचं आहे. तर चला मी तुम्हाला आता दाखवते की आपल्याला जन्म कसा करायचा आहे. तर आपल्याला जेव्हा मुहूर्त होईल तेव्हा 12 वाजता जन्म करायचा आहे आणि त्यावेळेस आपल्याला पाळणा म्हणायचा आहे. आणि पाळणा म्हणून झाला की आपल्याला श्रीकृष्णाची आरती करायची आहे. तर ती सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे की आपल्याला काय करायचं आहे. श्रावणाष्टमीला देवकी पोटी 8वा पुत्र जन्माला आला, 8वा पुत्र जन्माला आला. श्रावणाष्टमीला देवकी पोटी 8वा पुत्र जन्माला आला, 8वा पुत्र जन्माला आला. शकुला सोनूला तो नंद लाला, जो बाळा जो जोरे जो. शकुला सोनूला तो नंद लाला, जो बाळा जो जोरे जो. गवळणी साऱ्या गती पडणा, जो बाळा जो जोरे जो बाळ कृष्णा, जो बाळा जो जोरे जो बाळ कृष्णा. अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते कृष्णाचा पाळणा म्हणायचा आहे. इथं मी जस्ट तुम्हाला थोडासा क्लिम्स दाखवला आणि जो पाळणा आहे तो मी युट्यूबला लावला होता. मला माहिती नाही की तो मी तिथे प्ले करू शकेल की नाही, पण झाला तर जमलं तर तिथे प्ले करेल. आणि आता आपल्याला करायची आहे आरती श्रीकृष्णाची. तर श्रीकृष्णाची आरतीसाठी मी हे जे पुस्तक आहे माझ्याकडे, संपूर्ण चातुर्मास, यामध्ये आपल्याकडे श्रीकृष्णाची आरती जी आहे ती आपल्याला आरती म्हणायची आहे. यातली तुम्ही बघा, याच्यात तुम्हाला जी विष्णूची आरती आहे ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता, अथवा तुम्हाला अजून वासुदेवानंद यांची सुद्धा आरती आहे. म्हणजे इथे भरपूर आहे. श्रीकृष्णाची आरती तुम्ही बघू शकता, 213 पानावर आहे. जर का तुमच्याकडे हे पुस्तक असेल तर 213 पानावर आहे, ती तुम्ही श्रीकृष्णाची आरती म्हणू शकता. इथे बघू शकता तुम्ही, ओवाळू आरती मदन गोपाळा ही आरती आहे. आणि त्याचबरोबर अजून एक जी आरती आहे ती तुम्हाला मी सांगते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा, ही जी आरती आहे ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर श्री जगदीशाची जी आरती आहे ती सुद्धा तुम्हाला जर का त्याचा जर का हे नाही भेटला तर तुम्ही ही म्हणू शकता. ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे, भक्तजनों के संकट क्षण में दूर करे, हे तुम्ही म्हणू शकता. अथवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, ही सुद्धा आहे, तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता, काहीही हरकत नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगते अजून एक आरती आहे. आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की, ही आरती सुद्धा आहे, तुम्ही ही आरती सुद्धा म्हणू शकता. अथवा तुमच्याकडे ही तुम्ही युट्यूबला लावू शकता, तुम्ही त्याचे लिरिक्स घेऊ शकता. नाहीतर तुम्ही शक्यतो ही श्रीकृष्णाची जी आरती आहे ती जरी म्हटली तरी चालेल. मला ह्याचा चाळ माहित, म्हणजे ह्याची जी लय आहे ती माहिती नाहीये. ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजंती माळा, असं काहीतरी आहे. मला त्याची नक्की माहिती नाहीये, तुम्हाला माहिती असेल तर मला नक्कीच सांगा. पण मी ही आरती म्हणलेली नाहीये, त्यामुळे आम्ही शक्यतो जगदीश हरे वगैरे किंवा आपल्या विष्णूंची आरती जी आहे, विष्णूंची आरती आपण ती घेऊ शकतो. ही जी विष्णूंची आरती आहे, आवडी गंगा जडे देवा नाहिळे, ही सुद्धा आरती घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला आरती घ्यायची आहे. आणि त्यानुसार तुम्हाला तुमची जी पुढची आहे जी पूजा आहे तुम्हाला त्याच्यानंतर पोह्यांचा जो काला असतो त्या कालाचा, त्याच्यामध्ये पोहे, लाह्या, दूध, दही, साखर, सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या लाह्यांचा प्रसाद तो तुम्ही घेऊ शकता आणि तुमचा उपवास तुम्ही सोडू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला तुमची जी आहे करायची आहे. आता मी तुम्हाला आरती दाखवते.
अशा पद्धतीने तुम्हाला तुमची पूजा जी आहे ती पूर्ण करायची आहे, आरती करायची आणि तुम्हाला तुमची पूजा जी आहे ती पूर्ण करायची आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला सांगा आणि मला तुम्ही भरभरून कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. भेटूया परत पुढच्या एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.